धन्यवाद. लगेचच मॅच सुरू होईल. वांगणी फिल्डिंगसाठी रेडी आहे. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा पहिल्या डावात बॅटिंग करेल आणि 3 षटकांचा सामना पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. आवाज आपल्या सोबत असणार आहे. आवाज नारिवली गावचा समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज जगदीश पाटील सर आपल्या सोबत. धन्यवाद. तर किशोरजी सुरखादे यांच्याकडनं सुदामा हॉटेल्सला टीम चिखलोली ठाकूरपाड्याला पार्टी दिली जाणार आहे. तर आवर्जून या पार्टीचा आनंद घ्या. आफ्टर फिनिश द टुर्नामेंट या आपण बोलूयात मॅचकडे. इट्स ओव्हर टू यू. वन ऑफ द ग्रेटेस्ट लेजेंडरी कॉमेंटेटर जगदीश पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला सलामीची जोडी मैदानावरती त्वरित पाठवायची आहे. का वेळ घेता बॉल मयूर. काही क्षणात सलामीची जोडी मैदानावरती उतरेल. अंपायरिंग विश्वातील एक मोठं नाव आपल्यासोबत योगराज बुटेरे सर, वन ऑफ द ग्रेटेस्ट डान्सिंग अंपायर. त्यांच्या सोबतीनं विष्णू शिंदे आताच नुकताच जेवणाचा आस्वाद घेऊन मैदानावरती ते उतरायला रेडी आहेत. म्हणजे एक डान्स होऊन जाऊ दे आता. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जगदीशजी पाटील सरांचा आवाज. चला चारही कॅप्टन्स रिपोर्ट करा त्वरित. भोज, दहिवली, पडलेगाव आणि टीम भडवळ. Thank you so much, Rahul sir Sawan. Thank you so much, Omi sir. चला मॅच आता तुम्हाला पाहायला मिळतो. सहारा 11 चिखलोली ठाकूरपाड्याच्या विरोधात ओमकार मित्रमंडळ वांगणी. या दोन संघामध्ये 3 ओव्हरचा मॅच असेल. एक पॉवर प्ले तुम्हाला मिळेल, हे लक्षात ठेवा. मॅचची जाऊन करायचं आहे आता. सामन्याला सुरुवात केपी सर, योगीराजी बुटेरे सर स्क्वेअर लेगला आणि विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर. ओके, मेन अंपायर विष्णू सर. चला सलामीची जोडी आली आहे मैदानामध्ये. चिखलोली ठाकूरपाड्याची ओपनिंग प्लेअर हर्षद डोंडे आणि अक्षय सोरकादे. गोलंदाज पाहतोय आपण दिलीप कांबरे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. लास्ट मोमेंटला रोखलाय, स्वतः मात्र बाहेर गेले. चेंडूला आतमध्ये ढकललाय. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. धीरजच्या पहिल्या बॉलवरती 2 धाबा वाचवल्यात. अत्यंत महत्वाचा मॅच या दोन संघामध्ये. जो जिंकेल तो पुन्हा एकदा कबसच्या दिशेला रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र धाव एकेरी मिळाली.
एक धाव मिळत असताना धाबा झाल्या ते एकूण 3 धाबा स्कोरबोर्ड वरती. स्ट्राईकला रोशनला पाहतोय आपण. हो लो फुलटॉस होता, हलकसा अपील, शॉट लागला, चेंडू चाललाय मात्र येते फिल्डर आल्यात, उचललाय बॉलला, तोपर्यंत लेगबाज इशारा करत असताना एक काबांतर धाब्याने बाहेर झाले. धाबा कशा येवत धाबा येणं महत्वाचे असतात, त्यामुळे तुम्हाला किती धाबा बनवता येतात हेच विचार करावा लागतोय. 3 ओव्हरचा मॅच आहे. मागचा सामना सुद्धा अतिशय चांगला झाला. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाने तो सामना जिंकला आणि आता या मॅचमध्ये वांगणी संघाची 2 हात करत असताना हे 2 संघ एकमेकांच्या समोर. 3 ओव्हरचा मॅच. पॉवर प्लेचे पहिला पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ. पटका चांगला बाहेर निघाला, एक पाऊल पुढे घेतला आणि पॉइंटच्या वरून केलाय, डीपिश कबरला, बॉल सीमा पार, धाबा मिळती 4. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळायचा होता, मात्र आता जमलं नाही आहे, त्यामुळे आता चेंडू गेलाय डॉट. पॉवर प्लेचे षटक आहे, मोठे पडके येणं गरजेचं असेल चिखलोली ठाकूरपाडा संघासाठी, कारण त्यांना माहित आहे की आता 3 ओव्हरचा मॅच आहे, ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. धाबा झाल्यात त्या फक्त 8 धाबा आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहा मिळेल. चेंडू चालला आता, पुन्हा एकदा शॉट लेगला फोल्डर उपस्थित झाल्यात, एकच धाव. वाह, गुड फॉल्डिंग, गुड ड्रॉ. रोखलं गेलं आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. चांगला षटक जरी एक चौकाराला असला तरी सुद्धा म्हणजे त्यानंतर चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, फक्त 9 धाबा स्कोरबोर्डवर. मोठी फटकेबाजी करताना तेव्हा तुमच्या धाबा येणं फार महत्वाचे असतात, मात्र अशा वेळेला धाबा आल्याच नाहीयेत. आमचे मुरली मामा ढोंडे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा करूया स्वागत. चला ओव्हर नंबर 2. बहुतचे डान्सर आमचे हिरो पारदी यास आगमन झालं. मोस्ट वेलकम डान्सर. हल्ली डान्सरला खूप किंमत आहे, मात्र सोबत झेंडू बाम सुद्धा ठेवत चला. हिरो मामा. चला मॅचकडे जाऊया आपण आता. ओव्हर नंबर 2. फटका येते, चांगला बॉलर स्ट्राईक बॅक करण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलं गेलंय. चांगला अद्यापपर्यंत मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय चिखलोली ठाकूरपाडा टीमला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फटका येते, चांगला खेळत, मात्र हवेत आहे. 3 तिगाडा काम बिगाडा. 3 फिल्डर आले, अगदी तिघांच्या मधोमध पडला. चौथ्याने नंतर प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत चेंडू जमिनीवरती पडला आणि यात 2 धावा मिळाल्या. प्रेक्षक हिरोमामाचा डान्स पाहण्यासाठी येत असतात. ओके ओके, थोडं थांबा, आम्ही वेळ देऊ तुम्हाला. मॅच रंगात आली का तुम्ही तुमचं काम करा. ओव्हर नंबर 2 हबे कडून
पुन्हा एकदा फटका चांगला, फिल्डर नाहीये, चेंडू चाललाय, पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार, दणदणी चौकार. मामा यो डीजे वाला मारेल तुला ठार, तू त्याच्या मागे लागू नको. हो पुन्हा एकदा सरळ केल्यात, लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकला, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि रिस्की धाव होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तामेल पाहायला मिळाला आणि 1-2 मध्ये रूपांतर करत असताना चौकारानंतर आल्या 2 धावा एकूण 17 या आकड्यावरती संघ चावून पोहोचलाय. सारा 11 चिखलोली ठाकरपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो या मैदानामध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघाने धावा चेस करत असताना सामने जिंकल्यात. 4 ओव्हरमध्ये 46 चेस केल्या वांगणीने आणि 4 ओव्हरमध्ये 41 चेस केल्या चिखलोलीने. पुन्हा 2चा कॉल, पुन्हा 2 धावा कंप्लीट करत असताना, कारण खेळपट्टी पाहिली ना तर अगदी चांगल्या प्रकारे, त्यामुळे तुम्हाला धावत येत असताना झपाट्याने या धावा घ्यायच्या असतात आणि तसंच काहीसा प्रयत्न राहिलाय या 2-2 धावा घेत असताना. धावसंख्या 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. एकीकडे पाहतोय खेळाडू सलामीची जोडी मैदानामध्ये हर्षदने मात्र सातत्याने सिंगल डबल वरती काम चालवलं. अक्षय मात्र त्याला चांगल्या प्रकारे साथ देत असताना, रोशन त्याला चांगल्या प्रकारे साथ देत असताना, कारण सातत्याने मोठे पडके हर्षदच्या बॅटमधून पाहिले मागच्या मॅचमध्ये सुद्धा आणि या मॅचमध्ये सुद्धा सिंगल डबल चौकार सुद्धा अद्यापर्यंत 2 त्याच्या बॅटमध्ये पाहिलंय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस आणि ते पहा काय झालंय. अंपायर्स धाव नाहीये, नाही. आता मंकी विकेट हा नियम बंद झालेला आहे अलीकडे, त्यामुळे तुम्ही आता डेड बॉल. यस, ओके. ओके, फटका चांगला आहे, सरळ केल्यात, लॉंगॉफचा फिल्डर लास्ट मोमेंटला आला, मात्र त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय, चौकार. स्कोरबोर्ड वरती लाभल्यात.
शेवटचा अंतिम षटक बॉलर जयला पाहतोय आपण, जय कांबरेला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावरती दिलीपने विश्वास दाखवला. आता धाबा रोकाच्या अद्याप एकही विकेट मिळाली नाहीये. सलामीची जोडी, वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून अगदीच दूर ठेवला गेलाय. पंचांचा हात मात्र समांतर रेषेमध्ये. वाईड बॉल. धाबा झाल्या तर 24 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. 3 ओव्हरचा सामना, त्यानंतर ड्रॉ होतील. फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची लांबी तेवढी नाही आहे. डीप मिड विकेटला छेजमे नाचूक राहिलाय. निहाल देशमुखचा फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. नवीन बॅटर बंडावून लावलाय फलंदाज अनिकेत. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग. पहिलाच बॉल, चेंडू चाला स्पीपर कव्हरच्या दिशेला. इथे 2 धाबांचा कॉल आहे आणि चांगल्या प्रकारे या 2 धाबा एकपटल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तामेल पाहायला मिळतो. लगेच 1-2 मध्ये रूपांतर. हर्षदला पाहतोय आपण, नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. त्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत 3 चौकार आल्यात. सिंगल डबल वरती सुद्धा त्याने भर दिला गेलाय, कारण तेव्हाच तुमची धावसंख्या मोठी होते की जेव्हा तुम्ही सिंगल डबल वरती सुद्धा भर देत असतात. आत्ताचा बॉल, फटका चांगला आहे. 1 बाउन्स, 4. कॅमेरामॅन जरा लक्ष द्या. नाचतो डान्सर, त्याला दाखवा तुम्ही. ओ, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. उचली घेतली दैव बलवंतर. एस्ट्यांच्या अगदी 3 स्टंपच्या वरून जात असताना बॉलला पाहिलं गेलंय. डॉट बॉल. चौकारानंतर हा डॉट बॉल आलाय. आता धाबा झाल्या ते एकूण 30. 30 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. मिसफिल्ड आणि 1-2 मध्ये रूपांतर लगेचच केलं जातोय. 2 धाबा इथे मिळाल्यात. 32. 32 धाबा. लिडिंग एज. झेलचा प्रयत्न केला, मात्र झेल ड्रॉप. सुटला गेला झेल आणि तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. प्रयत्न चांगले होते पाठीमागे. 1 धाव मिळत असताना 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 33 धाबा केल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना सहारा 11 चिखलोली ठाकूरपाडा या संघाने 33 केल्या. 34चं लक्ष आहे आणि आता 34 धावा चेस होतील की त्यांना थांबवलं जाईल. निश्चित. चला, 4 टीमचे कॅप्टन यायचं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती, जिथे जॉईंट होतील आमचे ओमकार शेट्टे सर.
अंगडीजे आदर्श पडलेगावचे कॅप्टन, टीम भोजचे कॅप्टन, टीम दहिवलीचे कॅप्टन आणि टीम भडवळचे कॅप्टन. चला मॅचची सुरुवात होती आहे. सगळे कॅप्टन्स व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मात्र आपण आफ्टर फिनिश द मॅच ड्रॉ करणार आहोत 5 टीममध्ये आणि मॅचेस तशा होतील 1 vs 2, 3 vs 4 आणि ज्याच्या हातामध्ये नंबर 5 ची चिठ्ठी येईल ती टीम सुपर 3 मध्ये जाईल आणि ज्यावेळी 2 टीम्स पुन्हा जिंकून येतील त्यांच्यामध्ये ड्रॉ किंवा बॉल आउट होईल आणि ज्या टीमला आधी बाय मिळाली आहे त्या टीमला सेकंड ड्रॉ मध्ये संधी दिला जाणार नाही. मॅच ऑन. सामन्याची होती सुरुवात. अतिशय महत्त्वाचा सामना. 4 टीम्स आतापर्यंत आपल्याला मिळालेत. साई एकविरा चषक तुम्ही पाहताय. एक नामवंत क्रिकेटर निलेश मराठे आणि पंकज भोले आणि त्यांच्या सोबतीनं पेट्रोल भाई आणि या स्पर्धेला सर्वाधिक मोठं योगदान आहे ते म्हणजेच निसार भाईजान शेख यांचं. त्यांचं करूयात विशेष आभार आणि कौतुक. मॅचची सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. 3 षटक धावा करायच्या. 34 पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद आणि समोर सलामीची जोडी. पहिला बॉल वॉट अ शॉट. पहिल्या बॉल वरती ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये बॉल आणि जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत काही रन्स देखील आलेत आणि त्या सोबतीनं आता ओव्हरथ्रो झालाय आणि आता चला आधी आपण बाउंड्री चेक करूयात. यस, आता बॅटिंग टीम म्हणाल बाउंड्री चेक आता नको आहे आम्हाला पण तरी करावी लागेल आता कारण आधीच तुम्ही अंपायर्सपर्यंत इशारा पोहोचवला. अंपायर्सनं तो सिग्नल पोहोचवला. आधी बाउंड्री चेक करूयात. जर तिकडे चौकार आहे तर 4 मिळतील आणि जर तिकडे सेफ आहे तर 6 मिळतील. 6 की 7
त्याची चर्चा सुरू होईल. आधी बाउंड्री चेक करूयात आपण. आणि जर तिकडे बाउंड्री सेफ आहे तर इकडे जवळजवळ 7 मिळायला पाहिजे, कारण ऑलरेडी 3 कंप्लीट झाला. त्यानंतर ओव्हरथ्रो झाला. हा कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला, अतिशय सुंदर टेलिकास्ट ओमसाई MTCचं. आपण आपल्या ऑनलाईन स्क्रीनवरती पाहूयात आता एक्झॅक्टली काय घडलं होतं. हा लास्ट मोमेंटला बॉल तिकडे अडवलाय. क्लोज, खूप क्लोज. थर्ड अंपायर. चला या कुणाल सर, कारण 3 रनचा फरक डायरेक्ट इकडे येईल. काही क्षणात निर्णय. हे पहिल्यांदा घडतंय की फिल्डिंग टीमचं स्वतः 12 मॅन म्हणतो की इकडे चौकार द्या. होता है बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. अनप्रडिक्टेबल जो गेम आहे त्याचं तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळात आपण त्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय. आणि फायनली या ठिकाणी डिसिजन आला की बाउंड्री सेफ आहे, म्हणजे इकडे रन्स वाचवण्यात आलेत. तर टोटल अंपायर्स आता रन्स दिल्या जातील. 4 रन वाचवलेत, मिळतील या ठिकाणी 6 की 7. ओके, 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. 7 धावा मिळतील. चौकार वाचून देखील इकडे पुढे धोका निर्माण झालाय. ह्याचंच तर नाव क्रिकेट आहे. आंतरराष्ट्रीय ओडिया वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल. 50 ओव्हरची मॅच जिकडे बेन स्टोक्स बॅटिंग करत होते. रनिंग बिटवीन द विकेट, त्याच्या बॅटला बॉडीला बॉल स्पर्श होऊन बाउंड्रीच्या बाहेर गेला. तिकडे ज्या रन्स मिळाल्या त्याच्या जोरावरती मॅच सुपर ओव्हर मध्ये पोहोचली. सुपर ओव्हर देखील बरोबरी सुटली आणि तब्बल त्यानंतर जास्तच बाउंड्री मारल्यामुळे मॅच विजयी घोषित करण्यात आलं होतं. पहिल्यांदा क्रिकेटचा खेळ ज्या देशानं आणला त्यांना विश्वचषक मिळालं. बॉल तयार. टप्पा पडला आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. बॉलर अगदी आपण पाहताय खूप चांगली मेहनत करतोय. दुसऱ्या बाजूला बॅट्समनच्या शर्यतीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झालात आणि मजा आला मॅचला. असा सामना मैदानावरती या ठिकाणी प्रत्येकाला पाहायचा आहे. टार्गेट 3 ओव्हरमध्ये 34 नक्की चांगलं झाला. बट सुरुवातीला पहिल्या बॉलवरती ज्या 7 धावा आल्या ना, टीमची टोटल धावफलकावरती 34 रनचेस. तदनंतर आला डॉट बॉल. तदनंतर आली सिंगल आणि व्हाईट बॉल. ऑन साइड लाडवा बॅटने खेचला. बॉलचा लंबड विकेटला क्षेत्र तिकडे खाली. फिल्डर्स धावतात. फायनली बॉल उचलला, थ्रो केला जाल. ओ क्लोज होता. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर इकडे जर तर या गोष्टी जरूर पाहायला मिळाल्या असता. आणि धावफलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 11 या आकड्यावर. पहिलं षटक अतिशय महत्वाचं, जिकडे विकेट्स पाहिजे. 34 डिफेंड करताना. बॉल तयार. बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर. मिड ऑनच्या डोक्यावरनं काढलाय. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार. हा येतोय साई एकविरा चषकातील एक दर्जेदार चौकार. यस.
15 धावा. पहिलं षटक डॉमिनेशन सुरू आहे. आता देखील नटराज स्टाईल वळवला. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल चालला परत एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलीप आणि त्याच्या सोबतीनं रुपेश आणि खूप सुंदर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज रुपेश आणि लगातार तेच म्हणत होतो, करेक्शन करून घ्या स्कोरर. दिलीप कांबरीच्या बॅटमधून आलेत चौकार आणि आधी जो ओव्हरथ्रो झाला होता तेव्हा पण स्ट्राईकला कोण होतं? दिलीपच होते. ओके. सलामीची जोडी मैदानावरती आली आणि एक सुंदर सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात 18-19. ओके. एक वाईट बॉल देखील. 19 ऑन बूट. खूप काही गमावलं आतापर्यंत या ओव्हरमध्ये. का तर ओव्हरथ्रो जिकडे झाला त्यानंतर मोटिवेशन खूप मोठं मिळालं. प्रेशर कमी झाला. पहिल्याच बॉलवरती जिकडे 7 धावा अंकित झाला. बॉल तयार. टप्पा पडलाय. चालला बॉल आणि एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात. अनेकांना प्रश्न हा पडला होता इकडे स्कोररला, त्या सोबतीनं आमच्या 12th मॅनला, की ओव्हरथ्रोच्या ज्या रन्स आहेत त्या कुणाच्या खात्यामध्ये जोडल्या जाव्या. तर अकॉर्डिंग टू मेलबर्न क्रिकेट रूल्स ओव्हरथ्रोच्या ज्या रन्स आहेत, जर बॅट्समननं शॉट अटेम्प्ट केला आहे त्याच्या बॅटमधनं रन्स पहिली तो धावलाय त्यानंतर ओव्हरथ्रो झाला तर त्या सर्वच्या सर्व धावा फलंदाजाच्या खात्यात जोडल्या जातात. बरोबर ना योगी सर? येस. ओके. तर त्या 7 धावा देखील आपण बॅट्समनच्याच खात्यामध्ये जोडणार आहोत आणि टोटल वैयक्तिक तो 17 वरती बॅटिंग करतोय फलंदाज दिलीप कांबरी. खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी होतात त्यावेळी अकॉर्डिंग टू रूल तुम्हाला चालणं. आणि एक नामवंत अंपास आज आपल्या सोबत आहेत. योगराज बुटेरे सर, 10 गाव पोही, स्वतः एक अतिशय चांगले क्रिकेटर सर. त्यांच्या सोबतीनं विष्णू शिंदे सर, डान्सिंग अंपायर आणि सध्या अगदी मॅच रेफरीच्या भूमिकेत आहे कुणाल पेनकर. अनेकांना वाटलं होतं की पॅरालाइज झाला आहे, कुणाल संपला, केपी परत उभा राहील का, तो क्रिकेट खेळेल का. त्या सगळ्यावरती मात करत त्या थाटात आणि रुबाबात कमबॅक केलं कुणाल पेनकरनं. हॅट्स ऑफ आहे बाबा तुझ्या मेहनतीला, क्रिकेटवरती असणारा तुझं प्रेम, तुझी जिद्द, तुझं समर्पण, त्या सर्वाला. फक्त रिक्वेस्ट एक आहे, पुन्हा परत त्या वाटेवरती नको भावा. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 21 धावा. 13ची गरज. इनफिल्डच्या वरनं काढला, डाऊन द ग्राउंड मारलाय आणि असा मारलाय की तो सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. ओव्हर द बॉल हेड स्टेक डाऊन द ग्राउंड. सी गोज कडक. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. टीमची टोटल धावफलकावरती 6 पुढे फ्लाय झाली आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 27. अजून 7 पाहिजे. हा देखील मारलाय आणि असा मारलाय की जसा बॅटवर आला त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता. ओमकार मित्र मंडल वांगणी. हार जीत ही लपंडावर. स्कोरार लेवल. जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळ. सिद्ध होऊन तुला उजळायचे पुन्हा. आज जर का मैदानावरती ट्रॉफीला टच झाली ना टीम, तर मी म्हणेल की जी ट्रॉफी आज टीम वांगणीला मिळणार आहे, कारण आता एकच रनची गरज आहे, ती सरळ या टीमनं घेऊन जावी आणि गिफ्ट करावी धीरज कांबरीला. कारण आज त्याच्या जोरावरती हा संघ क्वालिफायर मॅच खेळतोय
आणि एका हाती मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 20 रन चेस आणि तदनंतर धीरज कांबरीची बॅट तळपली आणि आता वांगणी थांबायचं नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल सध्या सारा 11 चिखलोली ठाकूरपाडाच्या विरुद्ध जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. एका रनची गरज आहे. विकेट आली आहे का? अपील सुरू आहे आणि टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला. इकडे डायरेक्ट हिट. आता रन बनेल? हो बनेल. आणि एक सिंगल कंप्लीट झाली आहे का? नाही. ओईटी आउट. फलंदाज बाद. कडक का एकदम नाद नाही तुमचा. स्कोर आर लेवल. खूप सुंदर डान्स नृत्य काकांकडनं तुम्हाला पाहायला मिळालं. फ्रेंड्स ग्रुप माणकिवली आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय नीट नेटकं आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. खरं तर माणकिवली, खरवई, जोवेली क्रिकेटमधील मोठी नावं. क्रीडांगणाच्या दृष्टिकोनानं आजही खरं तर क्रीडांगणाचा अभाव आणि आपण आभार व्यक्त करू पंकज बोले, निलेश मराडे, पेट्रोलभाई यांच्या वतीनं. आणि ही स्पर्धा ज्यांच्या स्वप्नांना साकार झाली, निसारबाई शेख भाईजान त्यांच्या वतीनं, दहिवली ग्रामस्थांचं आणि आदरणीय या क्रीडा नगरीचे ओनर अर्थातच बाळू शेठ त्यांचे करू आपण मनपूर्वक आभार. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बाळूदादा मुंडे हे ते नाव. कृषी उत्पन्न संचालक बाजार समिती उल्हासनगर आणि त्यांच्या खरं तर स्वतः मालकी हक्काचं हे क्रीडांगण आहे. जसं बदलापूरला आपण पाहता. ओव्हर फिनिश झाले अंपायर. येस फिनिश झाले अंपायर ओव्हर. ॲक्च्युली स्कोरर असं मित्रा डिस्टर्ब करत जाऊ नको. कॉमेंटेटरला राईट नसतात. खरं तर कॉमेंटेटर जरी 4 बॉल टाकून ओव्हर बॉलर बाजूला गेला आणि अंपायर्स बोलला नाही ना, कॉमेंटेटरला तो अधिकार नाही आहे. किंवा जरी 10 बॉल टाकले तरी कॉमेंटेटरला ते राईट्स नाही आहेत की कॉमेंटेटर अंपायरला सांगेल ओव्हर फिनिश. बट चल ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्ट माईकमध्येच आवाज देताय. लवकरच या क्रीडा नगरीला देखील तुम्हाला पूर्ण ग्रीनरी, ग्रीन लॉन, ग्रास ग्राउंड बनताना पाहायला मिळेल. आणि बाजूलाच तुम्ही पाहताय अतिशय सुंदर. नाही ग्रास पाहिजे ना तुम्हाला, तो आतापासूनच मदत करतं. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 33. एका धावेची अजून गरज. 33 धावा धावफलकावर. तुम्ही अंपायर्सला सांगू शकता 4 बॉल झालेत, 5 बॉल झालेत. 6व्या बॉलला ना योगी सर कॉमेंटेटरला पण ते राईट्स नाही आहेत की ओव्हर फिनिश जोपर्यंत अंपायर हात करत नाही तोपर्यंत कॉमेंटेटर अनाऊन्स करेल. तिकडे बॅट्समॅनला तुम्ही रनआउट देखील करू शकता. जर अंपायरनं ओव्हर फिनिशचं अलर्ट केलं नसेल, तुम्ही स्ट्राईक सोडून पुढे निघालात. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती बारकाईनं काम करणं म्हणजे अंपायरचं काम असतं. आणि इथे आलाय हा विजयाचा फटका आणि सामना जिंकला सिंगलच्या मदतीनं टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी. अभिनंदन. चला या ड्रॉ लगेचच आता आपण करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्याकडे देखील आपण जाणार आहोत. आणि सामनावीराचा पुरस्कार या मॅचमध्ये जाईल ज्यानं अतिशय सुंदर बॅटिंग केली, दिलीप कांबरी. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.